हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग। खरं तर आज सुट्टीचा दिवस होता आणि मग काय आज ऑफिसला सुट्टी असल्यामुळे जास्त काही कामं नव्हती। मग विचार केला चला थोडाफार आज टाईमपास करूया। आणि खरं तर ना पावसामुळे आता बघू शकता खूप छान हिरवंगार असं वातावरण झालं आहे। आणि मग जेव्हा केव्हा सुट्टी असते ना मला इथे टेरेसवरती असं येऊन असं थोडा वेळ टाईम स्पेंड करायला किंवा टाईमपास करायला खूप छान वाटतं। तुम्ही बघू शकता की पावसामुळे खरंच किती छान असं वातावरण झालं आहे। आणि मग आता सुट्टी असल्यामुळे विचार केला की जी काही आपली उरलीसुरली कामं असतात जी काही आपल्याला म्हणजे इतर दिवशी कंप्लीट करायला मिळत नाही, मग ती कामं आज करून घेऊया। आभाळ पण पूर्ण भरून आलेत, असं वाटतंय की खरंच खूप पाऊस पडणार आहे। पावसाचं एक आहे या पावसामुळे वातावरण ना एकदम असं प्रसन्नदायी होतं। झाडं फुलं ती सगळी अशी भरून आली आहेत। आता खरं तर ना इतर दिवशी म्हणजे जेव्हा ऑफिसचा टाईम असतो सुट्टी नसते, त्यामुळे मग जी काही आपली बाकीची राहिलेली कामं आहेत ना ती करायला टाईमच नाही मिळत। मग आज विचार केला आज आहे सुट्टीचा दिवस तर मग थोडीफार साफसफाई करणं, कपाट वगैरे आवरणं आणि अजून काही इतर छोटी मोठी कामं आहेत ती आज पूर्ण करून घेऊया। सर्वीकडे किती पसारा झालाय बघा। आता हा सर्व पसारा ना मला आवरायचा आहे। स्पेशली माझा टाईम जाणार आहे ना ते विस्कटलेलं सगळं पूर्ण असं कपाट आवरायला। आता कसं एक कपडा काढायला गेलं की बाकी सगळे कपडे पडतात, त्याच्यामुळे मग ही कपाटाची अशी अवस्था झाली आहे। आता खरं तर ना खूप दिवसापासून माझं चालू होतं की जरा कपाट आवरून व्यवस्थित नीट ठेवूया। आता मग काय होतं ना सर्व नीट व्यवस्थित न ठेवल्यामुळे एखादा काही ड्रेस किंवा टॉप काढायला गेलं ना तर सर्व कपडे खाली पडतात आणि मग छोटं कपाट असल्यामुळे त्याच्यामध्ये सर्व काही व्यवस्थित असं मावत नाही। आणि मग आता एकटीचं जरी असलं तरी म्हणजे सामान तर भरपूर असतंच ना, कपडे झालं, भांडी झालं, म्हणजे इतर काही लॅपटॉप वगैरे झालं, भरपूर सामान हे असतं। म्हणून मग किती जरी नीट ठेवलं ना तरी ते पुन्हा आहे तसंच होती। आपली मराठी एक म्हण आहे ना, येना माझ्या मागल्या, तशी ही गत आहे। आता इतर दिवशी ऑफिस असल्यामुळे बाकीची ही सर्व कामं ना म्हणजे करायला टाइम हा मिळतच नाही। आता आपण एकटे जरी बाहेर राहत असलो तरी एकटीची कामंही बरीच असतात। जेवण, भांडी, कपडे, आपली रोजची जी कामं आहे तिथे करावीच लागतात, त्यामुळे मग कसा टाइम निघून जातो ना हे कळतच नाही। आणि मग जेव्हा मला सुट्टी असते, माझा वीकली ऑफ असतो त्यावेळेस मग मी घरी जाते, पण मग यावेळेस मी ना घरी गेली नव्हती। मग विचार केला चला आता मग कपाटही आवरूया आणि बाकीची थोडी काही साफसफाई करूया। मग आता पीजी मध्ये म्हणजे भिंतीऐवजी मोठमोठ्या काचेच्या विंडो असल्यामुळे त्या असं म्हणजे दिवसाढवळ्या किंवा मग रात्रीचंही आम्ही ओपनच ठेवतो, त्याच्यामुळे मग काय होतं की भरपूर अशी धूळ आतमध्ये येत असते। मग त्या धुळीमुळे काय होतं की जे काही आपले बेडशीट आहे, ब्लँकेट आहे, ते सर्व ना खराब होऊन जातात, त्याच्यामुळे मग ते धुवावेच लागतात। नहीं ये वाला ये अब ये कभी यूज़ नहीं करते ज़्यादा, एक ही बार लगा हुआ वाला जो अपने हाथ पे लगा है ना तो थोड़ा पर्पल शेड है ना तो नहीं ये मेरी फ्रेंड ने गिफ्ट शेड जाता है आपको क्या ये हाँ ज़्यादा था अभी तो डेट खत्म हुई तो नहीं लगाती हूँ। हाँ नहीं लाइट नहीं अरे फेस पे लगाते तो अच्छा लगता है। आता मग झालं असं की मेन काम राहिलं बाजूलाच आणि आमचं काही भलतं सुरू झालं। आता मग मला ना मेकअप करण्यापेक्षा मेकअपचे प्रोडक्ट जे काही असेल ना ते जमा करायला ना खरंच खूप आवडतं। मग काय माझ्यासारखीच माझी एक रूम पार्टनर आहे, तिला देखील मेकअपच्या प्रोडक्टचा खूप शौक आहे आणि इव्हन मेकअप करण्याचाही। मग माझ्याकडे आता जे काही मेकअपचे प्रोडक्ट होते त्याच्यावरती आमचं डिस्कशन चालू होतं की बाबा हे कोणत्या ब्रँडचं, ते कोणत्या ब्रँडचं, ही कोणत्या शेडची लिपस्टिक आहे, ती कोणत्या शेडची लिपस्टिक आहे, किंवा ही तुझ्यावर सूट करेल का, माझ्यावर सूट करेल का, असं ना आमचं सर्व डिस्कशन सुरू झालं। आता मग आमचं जे काही एवढ्या इम्पॉर्टंट टॉपिकवरती जे काही डिस्कशन चालू होतं त्याच्यामध्ये कसे 20 ते 25 मिनिटं निघून गेले ना ते समजलं देखील नाही। त्यानंतर मग मी पुन्हा माझ्या कामाला लागली। खरं तर ना ठरवलं तर मी असं होतं की म्हणजे ह्या कपाटामधले जे काही कपडे आहेत म्हणजे जे काही मी काही घालत नाही ते मी काढून टाकते। कसलं काय, जसे मी म्हणजे कपाटामधून जेवढे कपडे किंवा टी शर्ट किंवा टॉप जे बाहेर काढले होते ना ते जसेच्या तसे आहे तसे सर्व एकूण एक कपडे मी कपाटामध्ये घडी घालून ठेवले, कारण काही काढायचं किंवा टाकायचं मनच नाही करत। आणि मग म्हणूनच तर तेव्हाच कपाटामध्ये नुसता गर्दी गोंधळ होऊन जातो आणि म्हणून मग ज्या वेळेस जे कपडे घालायचे असतात त्यावेळेस ते कधीच
मिळत नाहीत. असो मग आता काय करणार, मग तरी मी फास्ट सर्व कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या आणि कपाटामध्ये व्यवस्थित सर्व ठेवायला घेतलं. कारण मग त्यानंतरही मला भरपूर अशी कामं होती. मेन तर जेवण बनवायचं होतं आणि मग काही भाजी वगैरे पण नव्हती आणि ते सर्व भाजी वगैरे आणायला मेन तर मला मार्केटमध्ये जायचं. त्यानंतर मग जे काही ब्लँकेट बेडशीट आहे ते सर्व देखील धुवून सुकायला वगैरे घालायचं होतं. आता मग खरं तर कपाट उघडल्यानंतर कमीत कमी 15 ते 20 टिफिन मला माझ्या कपाटामध्ये मिळाले असते. मग दरवेळेस म्हणजे मुंबईवरून पुण्याला ऑफिसला येताना मम्मी काही ना काही टिफिनमध्ये बनवून द्यायची आणि मग रिटर्न जाताना ते सर्व टिफिन माझे इथेच राहायचे आणि मग पुन्हा येताना नवीन टिफिन मम्मीकडून मी घेऊन यायची. त्यामुळे मग भरपूर टिफिन माझ्याकडे जमा झाले होते. तरी मम्मी मला सारखं बोलायची की घरातले सर्व टिफिन ना कुठेतरी गायब झाले, तू तुझ्याकडे एकदा नक्की चेक कर. पण माझं मात्र एकच ठरलेलं वाक्य होतं की नाही बाबा माझ्याकडे तर टिफिनच नाही. आणि मग आता हे बघा टिफिन बघून एखाद्याला खरंच वाटेल की मी टिफिन विकण्याचा बिझनेस वगैरे करते की काय. आता मग मस्तपैकी माझं सर्व पूर्णपणे कपाट असं आवरून झालं होतं. आणि आता बघा ना, आधी जेव्हा म्हणजे कपाट आवरायच्या आधी असं वाटत होतं की कपाटामध्ये काहीच जागा नाही. आता जेव्हा व्यवस्थित सर्व घडी वगैरे घालून ठेवल्यावर कितीतरी जागा कपाटामध्ये शिल्लक राहिली. तर खरं तर मी मार्केटमध्ये जाऊन आली, पण दुपारचा टाईम असल्यामुळे ना खूप सारे म्हणजे काही शॉप बंद होते, त्यामुळे मग मला भाजी वगैरे करण्यासाठी काही मिळालं नाही. माझ्याकडे भाजीला दुसरं काहीच नव्हतं, फक्त टोमॅटो होते. मग मी आज विचार केला मस्तपैकी चमचमीत असा टोमॅटो सार बनवूया जे की आपण भाताबरोबर खाऊ शकू. आता मग भात शिजेपर्यंत एके साईडला माझी रूम पार्टनर मस्तपैकी गरमागरम अशी धपाटे बनवत होती. मग तिने मला देखील खायला दिलं. आयतं खायला खरंच कधी कधी किती छान वाटते ना. अरे 60 रुपये पाव किलो आहेत, किती महाग आहेत. 60 ते 70 जांभूळ. मेरा भाई बोल रहा था हमारे पेड़ में ना बहुत बड़े बड़े आए. आणत जावा, आम्ही खात जाऊ. आणलेत ना कधी फ्रीज मध्ये ठेवून द्यायचे. काल मी फक्त कोण म्हटलं जांभळाला आम्ही नाही ना बोलत. भाई वाओ यम्मी प्लम केक है क्या पता, उसकी बहन ने बनाया है. आता आमची एक रूम पार्टनर आहे सविता. खरं तर ॲक्च्युली ती पीजी सोडून दुसरीकडे शिफ्ट झाली आहे, परंतु तिच्या बहिणीने तिच्यासाठी खूप छान असा रवा केक बनवून दिला होता, तर मग ती आमच्यासाठी घेऊन आली. खरंच इतका यम्मी होता ना हा रवा केक की असं म्हणजे जराही वाटत नव्हतं की हा होममेड केक आहे. इतका स्पंजी, इतका सॉफ्ट किंवा काहीच म्हणजे जास्त प्रमाणामध्ये नाही, सर्व अचूक प्रमाणामध्ये, जास्त गोड पण नाही. खरंच खूप खूप यम्मी होता. आम्हाला सर्वांना खूप आवडला. विकत द्यायला तिची बहीण बनवते ना, तर तिच्या बहिणीने दिलेलं आहे. आम्ही सर्वांनी खरंच खूप खूप एन्जॉय केला केक. आता संडे होतं त्याच्यामुळे मग सर्व मुली आम्ही पीजीवर अवेलेबल होतो. नाहीतर कधी कधी असं होतं की कोणाचा शिफ्ट टाईम वेगळा, कोणाचा काही वेगळा, त्याच्यामुळे आम्ही सर्व एकत्र टायमिंगला अवेलेबल नसतोच. त्यानंतर मग मी टोमॅटो सार बनवायला घेतलं. टोमॅटो मी आधीच कुकरमध्ये शिजवून घेतले होते. खरं तर आधीच इतकी भूक लागली होती ना, ते टोमॅटो शिजवून घेतलेले मी मिक्सरमध्ये बारीक देखील केले नाही. असं नाही की आमच्याकडे मिक्सर नाही आहे, मिक्सर आहे, पण ते बोलतात ना बारीक करण्याचा कंटाळा. आणि मग तसंही मी एकटीच खाणार होती, त्यामुळे मग जास्त काही मी डेकोरेट करायचा विचार नाही केला, कारण मला खूप भूक लागलेली.
आता मग हे शिजवलेले टोमॅटो एकजीव करण्याच्या भानगडीमध्ये मी पडली नाही. खरं तर ते मला असंही आवडतं. मग ही टोमॅटोची जी ग्रेव्ही आहे जी अशी घट्टसर जरी दिसत नसली तरी ती चवीला खरंच खूप खूप छान झाली होती. म्हणजे मला तरी पर्सनली खूप खूप आवडली. मी खूप आवडीने खाल्ली. आता मग खूप दिवस झालं मला ना हे बेडशीट किंवा ब्लँकेट धुवायला टाईमच मिळाला नव्हता. मग विचार केला आज संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि मग टाईम जर मिळाला आहे तर मग हे सर्व पण धुवून टाकूया. तर जिथे आम्ही राहतो म्हणजेच PGमध्ये तर चारी बाजूंनी म्हणजे खिडक्या आहेत. मग जेव्हा कधी गरम वगैरे होतं तर आम्ही खिडक्या वगैरे असं उघड्या म्हणजे ते ओपनच ठेवतो. मग त्याच्यामुळे काय होतं की बरीचशी अशी हवेमुळे ना धूळ आतमध्ये येते आणि मग ती आपल्या त्या ब्लँकेटवरती वगैरे ती अशी बसलेली असते. त्याच्यामुळे ते लवकर लगेच खराब होतात ब्लँकेट किंवा बेडशीट वगैरे. आता मी एवढी मेहनत करून खरं सर्व धुतलं तर मला ना पावसाची भीती वाटत होती की पाऊस नको, कारण पावसासारखं वातावरण तर झालं होतं आणि मग कधीही पाऊस पडण्याचे चान्सेस तर होते. म्हणून माझ्याकडे जी काही माझी चादर आहे ती मी आतल्या साईडला म्हणजे सुखायला टाकली, म्हणजे जेणेकरून पाऊस जरी आला तरी ती भिजायला नको. पाऊस यायला नको रे देवा. तर जेव्हा मी दुपारी भाजी आणायला गेलेली तेव्हा मला काही जास्त भाजी मिळाली नाही. मग आता विचार केला की संध्याकाळच्या टायमाला कसे भाज्यांचे गाडे वगैरे सगळीकडे लागलेले असतात, मग जाऊन बघावी काय भाजी मिळते. मग काय सर्व आवरून त्यानंतर मग मी मार्केटमध्ये जायला निघाली. आणि आता ॲक्च्युली खरं तर ना पावसामुळे भाज्यांचे भाव इतके महाग झालेत ना की लिटरली ते गगनाला भिडलेत. पालक कशी आणि शापू पण 20. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हा माझा व्लॉग नक्की आवडला असेल. तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.